हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वासिंद ग्रामपंचायत मध्ये कर भरण्यासाठी करदात्यांची तोबा गर्दी। काल दुपारी शहापूर पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत करांच्या थकबाकीमध्ये 50% सूट देणे सुरू केल्यामुळे उत्तम प्रतिसाद मिळत आहे। मात्र अभियान उशिरा सुरू केल्यामुळे व कर भरण्यासाठी दिवस कमी राहिल्याने आज वासिंद ग्रामपंचायत कार्यालयात थकीत कर भरण्यासाठी करदात्यांची तोबा गर्दी झाली असून मोठ्या प्रमाणात कर वसुली होत असल्याचे दिसून येत आहे। तसेच सोमवारी होणाऱ्या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी व करदात्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे। यामध्ये ज्यांनी कर भरला त्यांनी देखील उपस्थित राहावे। 50% कर सवलत सुरू होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर आणि वाशिंद शहर यांचं देखील मोठं योगदान आहे। यावेळी ग्रामपंचायत मध्ये नियमित कर भरणाऱ्या करदात्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। आज घरपट्टी भरण्यासाठी आलो होतो। शहापूर गजाली आणि वाशिंदमधील सामाजिक संघटना आणि काही पक्ष यांनी थकीत घरपट्टीचा प्रश्न उचलून धरलेला होता आणि ज्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नागरिक जात होते त्यावेळी नागरिकांना त्यांनी असं सांगितलं की थकीत घरपट्टी याचा अर्थ तुम्ही टप्प्याटप्प्याने भरू शकता, पण खरा अर्थ तसा नसून महाराष्ट्र शासनाचा GR आहे त्याचा अर्थ मागील घरपट्टी 50% भरा आणि चालू घरपट्टी 100% भरा असा होता। आणि आपली ग्रामपंचायत काही भरायला तयार नव्हती, परंतु शहापूर गजाली आणि इतर संघटनांनी हा प्रश्न उचलून धरला आणि नागरिकांना त्याची सूट मिळवून दिलेली आहे। आज मी सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये येऊन माझीसुद्धा मागील वर्षाची जी घरपट्टी थकलेली होती ती पूर्ण भरलेली आहे। त्याच्यावर मलाही 50% सूट मिळाली आणि चालू घरपट्टी 100% भरलेली आहे। माझ्याप्रमाणे वाशिंदमधील बऱ्याचशा नागरिकांचा यामुळे फायदा झालेला आहे। त्यामुळे ज्यांनी हे आंदोलन उभारलं त्यांचं आणि गजाली नेटवर्क यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।